श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी ऐश्वर्या जाधव माने आज तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा। आणि आताच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते। ज्यांचे मन अशांत आहे, ज्यांना संकष्टीपासून सुरू करायचे आहे अथर्वशीर्ष उपासना, त्यांचे नियम काय आहेत ते, आपलं डोकं शांत असेल, घरामध्ये वाद निर्माण होत असेल, जर सारखं आपल्या घरामध्ये भांडण तंडण अशा गोष्टी होत असतील, मन एकदम अशांत असेल, किंवा एखादी अशी गोष्ट आहे की त्या विचाराने आपण खूप त्रस्त आहोत, खूप मानसिक टेन्शन आहे, आपलं मन अशांत आहे, आपण कुठेही आपलं मन वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्याला त्या गोष्टींपासून आपल्याला शांती मिळत नाही आहे। की ती एकच गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीपासून आपलं मन शांत आहे, आपण काहीही केलं ती गोष्ट जर शांत होत नसेल, आपलं डोकं शांत होत नसेल, आपलं मन स्थिर राहत नसेल, तर फक्त आणि फक्त त्याच्यावर एकच उपाय म्हणजे ज्यांचं मन अशांत आहे त्यांना संकष्टीपासून सुरू करायचं आहे अथर्वशीर्ष, त्याची उपासना तुम्हाला करायची आहे। त्याचे नियम कसे आहेत? अथर्वशीर्ष हे अतिशय प्राचीन आणि प्रभावी स्रोत आहे। हा उपासना मंत्र जपून त्याचे फायदे कसे आहेत, आपण त्याचे नियम काय आहेत, आज मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर अथर्वशीर्षाचे नियम व त्याचे फायदे। तर बाप्पाच्या आवडत्या स्रोताचे पठण कधी कसे करायचे हे जाणून घेऊयात। तर ऋषींनी लिहिलेले गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे। या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे। अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात कणाकणात सामावलेला आहे। हे सांगताना गणक ऋषी म्हणतात, तू ब्रह्म, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र, एवढेच काय तर तू आमच्या मूलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो। असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सानिध्यात असतो। त्यांची प्रार्थना करणारे हे स्रोत आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे आहेत। रोज हे म्हटल्यामुळे, रोज अथर्वशीर्षाचे पठण केल्यामुळे आपल्याला खूप लाभ होतात, खूप। अथर्व या शब्दाचा अर्थ आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे चंचल नाही ते। शीर्ष म्हणजे डोकं, आपलं डोकं शांत असेल तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो। त्यामुळे अथर्वशीर्षाचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते। ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते ते वादळ या स्रोत पठणाने स्थिर होते। यासाठी ते स्रोत शांत चित्ताने, हे अथर्वशीर्षाचे जे स्रोत आहे ते शांत चित्ताने म्हटले पाहिजे। आपलं डोकं शांत राहून त्या मंत्राचा आपण उच्चार व्यवस्थित केला पाहिजे। उरकून टाकल्यासारखी घोकंपट्टी केली तर त्याचा उपयोग होणार नाही। त्याचे उच्चार अर्थ उमजून समजून म्हटले तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडेल आणि त्याचा लाभ आपल्याला मिळेल आणि आपल्याला तो जाणवेल। हे स्रोत अथर्ववेदाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे। त्यात गंग चा उच्चार वारंवार आढळतो। गंग हा शब्द नसून महामंत्र आहे। त्यात एवढी ताकद आहे की गणपती अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन केले असता इप्सित मनोकामना पूर्ती होते, असे या स्रोताचे फलश्रुतीमध्ये म्हटले आहे। यासाठी अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्रावर्तन करून घेतात। त्यासाठी काही नियम अटी पाळले पाहिजे आपण, तर ते मी तुम्हाला सांगते। स्रोताचे उच्चार स्पष्ट आपल्याला पाहिजेत, आपल्याला स्पष्ट बोलता आलं पाहिजे। काम करता म्हणण्याचे हे स्रोत नाही। देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्रोत म्हटले किंवा ऐकले पाहिजे। पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून काहीतरी असं एक लाल कापड, तुम्ही लाल वस्त्र घ्यायचं आहे, त्याच्यावर बसून हे स्रोत अथर्वशीर्ष म्हणायचे आहे। स्रोत म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत। स्रोताचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिभूतता पाळावी, गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्रोत पठणाला सुरुवात करावी। स्रोत पाठ नसेल तर स्रोत श्रवण करा।
डोळ्यासमोर स्रोताचे शब्द ठेवा, जेणेकरून मन भटकणार नाही आणि पठणाचा उद्देश पूर्ण होईल. स्रोताची आवर्तने करताना, बोलताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी. सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर 3, 7, 9, 11, 21 वेळा त्याचे पठण करावेत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा आणि तरच त्याचा लाभ तुम्हाला होईल. तर ह्या गोष्टी अशा आहेत की आपले डोके शांत होईल, आपलं मन जे अशांत आहे इथं तिथं भटकणारं जे मन असतं ते एक स्थिर राहील, आपली डोक्याची जी मानसिकता आहे ती शांत राहील, डोक्यात जे अतिविचार वगैरे चालू आहेत ते आपले शांत राहतील. तर असाच हा एक मंत्र आहे प्रभावशाली गणपतीचा. अथर्वशीर्षाचे तुम्ही पठण करा. हा स्रोत तुम्ही जर रोज नियमित केल्याने तुमचे जे डोके आहे ते योग्यरित्या एका जागेवर राहूनच शांत असेल तर ते एकदम स्थिर होऊन काम करेल. तर असा आहे मंत्र. तर व्हिडिओ आवडला असं नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.